नमस्कार. सखी प्रॉडक्ट्सची थालीपीठ भाजणी. फ्रेंड्स, आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून सखी प्रॉडक्ट्सच्या थालीपीठ भाजणीचे थालीपीठ करून वेगवेगळ्या थालीपीठाचा आस्वाद घेतला. जसे कधी कांद्याचे, कधी काकडी, गाजर, मुळा, मेथी, पालक अशा वेगवेगळ्या भाज्यांचा थालीपीठ भाजणीत वापर केला आणि वेगवेगळ्या थालीपीठाचा आस्वाद घेतला. पण मोरिंगाचा वापर करून थालीपीठ केले काय? नाही ना? अरे, इतके पौष्टिक थालीपीठ तुम्ही कसे विसरलात? चला तर मग आज आपण मुंगण्याच्या पानाचा वापर करून थालीपीठ करूया, पण जरा वेगळ्या पद्धतीने. या थालीपीठाची चव घेऊन तुम्ही म्हणाल, अरे च्छा, हे तर अतिशय लज्जतदार आणि वेगळ्याच चवीचं थालीपीठ लागतंय. सर्वप्रथम सखी प्रॉडक्ट्सची थालीपीठ भाजणी घ्या. त्यात तुमच्याच अंदाजाने मोरिंगा घाला. टोमॅटो आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घाला. आता अजून गंमत करूया. यात सेंधव मीठ घाला आणि थोडे साधे मीठ घाला. बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला आणि नेहमीप्रमाणे थालीपीठ तयार करा. हिरवी मिरची आणि टोमॅटोची चव पूर्ण थालीपीठाला सारखी येण्यासाठी मिरची आणि टोमॅटोची पेस्ट घातली. तुम्ही मिरची स्किप करून तिखट पण वापरू शकता. त्याचप्रमाणे सेंधव मिठांनी पण थालीपीठाची चव वेगळी येते. फ्रेंड्स, एक काळजी मात्र घ्यायची आहे. सखी प्रॉडक्ट्सची थालीपीठ भाजणी पचायला खूप सुलभ. त्यात आपण मुंगण्याचे पानं, हिरवी मिरची, टोमॅटो, सेंधव मीठ, कोथिंबीर घातली आहे. त्यामुळे थालीपीठ फारच रेचक झालं आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे खूपच छान. पण बाकी लोकांनी मात्र नेहमीप्रमाणेच थालीपीठ करावं. फक्त मोरिंगा वापरावा. चला तर मग आजच छानसं थालीपीठ करून मस्तपैकी हेल्दी फूडचा आस्वाद घेऊया.